विरोधी पक्षानं विरोधी पक्षासारखं वागावं, सत्ताधारी पक्षानंही मोठेपणा दाखवून सत्ताधारी पक्षासारखं वागावं, हाच लोकशाहीचा निकष आहे। सरकारने 4 चांगली कामं केली असतील तरीही त्याची दखल घेऊन सरकारला बरे वाटेल असे बोलण्यास हरकत नसावी। सरकारनेही अमुक एका विषयाबद्दल विचारणा केल्यावर तो विषय सोडून भलत्याच विषयावरती बोलण्यासाठी एखाद्या नाठाळाला विनाकारण पाठवू नये, कारण त्यामुळे मूळचा विषय बाजूला राहतो आणि भलत्याच विषयाला सुरुवात होते। गेल्या 3-4 दिवसापासून आपल्या लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असलेल्या संसदेत हेच सुरू आहे। काँग्रेसचे आणि सर्व विरोधी पक्षाचे विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधीची निवड झाली आहे। प्रत्येक वेळी आपल्या तर्कशीतून राहुल गांधी भलतेच विखारी तीर म्हणजेच बाण काढत असतात। सरकारच्या मर्मावरती आघात करण्यासाठी आलेली एकही संधी ते सोडत नाहीत। त्यांच्या संशोधनात अनेक वेळा जनसामान्यांना आकर्षित करतील असे विषय असतात, त्यामुळे सरकार पक्षाची संसदेमध्ये प्रचंड गोची होते। गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांवरील अन्यायाचा पाढा वाचला होता। त्याच वेळी त्यांना आपली बहुचर्चित पदयात्रा सुरू केली होती। त्याचा चांगला प्रभाव होऊन काँग्रेसनं 100 गाठली, 100 खासदार निवडूनही आणले आणि स्वाभाविकच त्यांच्याकडे त्यामुळेच विरोधी पक्षनेते पदही आलं। त्यानंतर राहुल गांधी यांनी मतचोरीचा मुद्दा मांडत पुरावेही सादर केले, पण निवडणूक आयोग काहीच ऐकायला तयार नाही असं दिसून येत होतं। या निवडणूक आयोगाला सरकार पक्षातील 2 विरुद्ध विरोधी पक्षातील 1 अशा मताने निवडून आणले गेले आहे। त्यांच्याकडून सरकार विरोधाची आणि सरकार द्रोहाची अपेक्षा करणं म्हणजेच मूर्खाच्या नंदनवनात राहण्यासारखं आहे। विरोधी पक्षाने सप्रमाण सरकारचे वाभाडे काढण्याचं काम करायचं असतं। भाजपा जेव्हा विरोधी पक्षात होता तेव्हा त्यांनी इमाने इतबारे हे काम चांगल्या प्रकारे केलं। आपल्या महाराष्ट्राचे राळेगण सिद्धी येथील गांधी यांचा आधार घेऊन बड्या म्हणजेच लोकांना व्यासपीठावरती बोलून तत्कालीन सरकारची अशी काही धुलाई त्यावेळी भाजपाने केली होती, त्यानंतर काँग्रेसचे 25% ही खासदार उरले नाही। मग आता त्याच तत्वाने राहुल गांधी यांनीही आपले सेना प्रमुख नरवणे यांच्या पुस्तकावर सरकारला धारेवरती धरण्यासाठी आकाश पाताळ एक केलंय, पण राहुल गांधी यांना एका वाक्यानंतर दुसरं वाक्य लोकसभेत उच्चारताच आलं नाही। लोकसभा अध्यक्षांना वारंवार कामकाज तहकूब करावे लागले, पण राहुल गांधी यांना कोणत्याही स्थितीत बोलू द्यायचं नव्हतं। हे ठरल्यानंतर त्यांनी राहुल गांधी यांना बोलू दिलं नाही म्हणजे नाही। आता या विषयावरती राहुल गांधी यांनी संसदेच्या बाहेर माहिती देण्यास कमी केलं नाही। मग राहुल गांधीचा विषय दुर्लक्षित करून निशिकांत दुबे नावाच्या एका वाचाळवीर खासदाराला लोकसभेत मोकाट सोडण्यात आलं। त्यांना जे अकलेचे ताळे तोडायचे होते ते त्यांनी तोडलेच। तोपर्यंत सभापतीच्या आसनावरती बसलेल्या अध्यक्षांनी हे योग्य नाही इतकंच सांगितलं, पण त्याकडे दुर्लक्ष करून ते वाचाळवीर निशिकांत दुबे पंडित जवाहरलाल नेहरू आणि गांधी कुटुंबावरती जे आरोप करायचे होते ते करून दुबे महाशय मोकळे झाले। एकूणच आपल्या संसदेला सध्या ज्या वातावरणाला तोंड द्यावं लागत आहे त्यावरून भारताच्या जनतेनं निवडून दिलेले काही थोडे लोक कोणत्या दर्जाचे आहेत हे आपण बघितलं। एखाद्या सदस्याला विरोधी पक्षाचा असल्यानं बोलू न देणं आणि स्वपक्षाचा असेल तर त्याला वाटेल ते बोलू देणं, त्यामुळे आपल्या संसदेचं अवमूल्यन होत आहे याची तमा कुणालाच वाटत नाही की काय। दुबे यांच्यासारख्यांना आवरणे सभापतींनाही शक्य नाही, मात्र त्यामुळे आपल्या संसदेला अशा प्रकारचे लोक बदनाम करतात हेच दिसून येते। सरकारने सरकारसारखं वागावं एवढीच भारतातल्या सामान्य जनतेची अपेक्षा आहे।